आणि यानंतर मोठी बातमी हाती येते ती म्हणजे पोलादपूरच्या घाटातनं एक खासगी बस दरीमध्ये कोसळली आहे। कृषी विद्यापीठाचे 40 कर्मचारी कोकण कृषी विद्यापीठाचे 40 कर्मचारी या बसमध्ये होते। आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। सचिन देसाई आपल्या सोबत आहे। सचिन, ताजे अपडेट्स काय मिळतात? नंदा, हा जो अपघात आहे हा पोलादपूर ते महाबळेश्वर यांच्यामध्ये जो आंबे नळी हा जो घाट आहे या घाटामध्ये झालाय। कोकण कृषी विद्यापीठाचे जवळजवळ 40 कर्मचारी आज सकाळी 2 दिवसाची सलग सुट्टी आल्यामुळे ट्रिपला निघाले होते आणि घाटामध्ये यांची गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट दरीमध्ये कोसळली। आता जो अपडेट मिळतोय त्यानुसार 10हून अधिक व्यक्तींचा यामध्ये मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। जे ट्रेकर्स आले, जी यंत्रणा शासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचले, ही जखमींना यातले काही लोक अजूनही जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। तर 5 ते 7 लोकांचे मृतदेह बाहेर काढले गेलेत अशी प्राथमिक माहिती हाताशी येते। सर्व यंत्रणा या ठिकाणी पोहोचले, जी लोक या अपघातग्रस्त गाडीमध्ये होती त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न सर्व यंत्रणांच्या माध्यमातून केले जात आहेत। ज्ञानदा, बचाव कार्यासाठी इथे कोण कोण पोहोचलंय, कुणाकुणाची मदत घेतली जाते? जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार अपघात झाल्यानंतर पुढचा अनेक वेळ हा अपघात घडला ह्याची माहिती कोणाला मिळाली नव्हती। या अपघातग्रस्त गाडीतील एका व्यक्तीनं काही फूट उंच चढत येत रेंज आल्यानंतर दापोलीमध्ये फोन केला आणि त्यानंतर या गाडीला अपघात झाला आणि ही गाडी दरीमध्ये कोसळली याची माहिती मिळाली आणि त्यानंतर मग या सगळ्या यंत्रणा धावू लागल्या। महाबळेश्वर पोलीस या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचले होते। जवळच 3 ते 4 किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावातली स्थानिक लोक मग अपघातस्थळी पोहोचली आणि यानंतर मग या जखमींना या अपघातग्रस्त गाडीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले होते। आता महाबळेश्वर पोलीस आहेत, पोलादपूर पोलीस आहेत, ही सगळी मंडळी तिथे पोहोचलेत। याचबरोबर ज्या वेगवेगळ्या ट्रेकरच्या संघटना आहेत त्यांचीही मदत घेतली जाते। जे साताऱ्यातून आलेत, काही महाबळेश्वरहून आलेत आणि काही पोलादपूरहून आलेत आणि ही सगळी मंडळी आता या गाडीतील लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करतायत। सचिन, जिथे हा अपघात झालाय तो पोलादपूरचा घाट किती कठीण घाट आहे, किती धोक्याची वळणं आहेत या घाटामध्ये? ही जी सगळी लोक निघाली ज्ञानदा, ही आज सकाळी लवकर निघाली होती। म्हणजे आपल्याकडे जो फोटो उपलब्ध झालाय त्यावर पाहतो आपण की पहाटेची वेळ होती आणि अवघ्या 2.5 ते 3 तासामध्ये ही लोक या घाटामध्ये पोहोचली असतील। घाट अतिशय एका बाजूला उंच कडा आहे आणि दुसऱ्या बाजूला तितकीच उंच दरी आहे। गाडी ज्या दरीमध्ये कोसळली ती हा थेट दरी आहे आणि अपघातग्रस्त जी गाडी आहे ती किमान 250-300 फुटाहून अधिक खोल गेली या दरीमध्ये पडली आहे। त्यामुळे अतिशय वळणावळणाचा रस्ता आहे। समोरून जर 2 मोठ्या गाड्या एकाच वेळी आल्या तर दोन्ही गाड्यांना आपला वेग मंद करून एकमेकांपासून पास व्हावं लागतं। इतकी कठीण अवस्था या घाटामध्ये आहे आणि याच ठिकाणी हा अपघात झालाय। त्यामुळे या ठिकाणी सरकारी यंत्रणा पोहोचायला, मदत कार्य पोहोचायलाही कठीण जात आहे आणि जी लोक पोहोचलेत त्यांना रस्त्यावरून खाली दरीमध्ये पर्यंत पोहोचणं फार कठीण होऊन बसलंय। त्या दृष्टीने काय करता येईल याची योजना ही इथली सरकारी यंत्रणा आणि हे ट्रेकर्स मंडळी करतायत। ज्ञानदा, सचिन, त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठाचे काही अधिकारी सुद्धा आता निघालेले आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी दापोलीवरनं। त्यांच्याकडनं काही अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली आहे का? निश्चित ही जी सगळी मंडळी आहेत, जी अपघातग्रस्त मंडळी आहेत, ही कोकण कृषी विद्यापीठाचा हा सगळा स्टाफ आहे। काही क्लेरिकल स्टाफ आहे, काही प्राध्यापक असतील, काही पीएचडीचे विद्यार्थीही आहेत अशी माहिती मिळते। ह्या अपघाताची बातमी कळल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठातून जवळजवळ 25 ते 30 गाड्या हे जे अधिकारी असतील किंवा संबंधित सगळी उर्वरित कर्मचारी आहेत हे घटनास्थळाच्या दिशेने निघालेत। त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 38 लोक या ट्रिपसाठी निघणार होती आणि यासाठी त्यांनी कोकण कृषी विद्यापीठाचीच गाडी भाड्याने घेतली होती। कोकण कृषी विद्यापीठामध्ये अनेक बसेस आहेत आणि जेव्हा कर्मचारी अशा पद्धतीने खासगी ट्रिपला जातात तेव्हा त्यांना अशा पद्धतीनं ही बस, विद्यापीठाचीच बस उपलब्ध करून दिली जाते। आजही तशाच पद्धतीने त्यांना ही बस उपलब्ध करून दिली होती आणि याच बसमधून हे सगळे प्रवास करत होते। 2 जे चालक आहेत तेही कोकण कृषी विद्यापीठाचेच आहेत आणि याच गाडीला दुर्दैवानं अपघात झालाय। ज्ञानदा, सचिन, तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।